या पवित्र ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योग या अध्यायाची सुरुवात करत असताना ज्ञानोबरांनी सांगितलं की या जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असलेली सुप्त इच्छा आणि ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करू शकतो, आणि म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आजही 700 वर्षानंतर त्याच भूमीवर चिंतन मांडत असताना अनेक संत साहित्याच्या अभ्यासकांचा विचार डोक्यात घेऊन आपण सगळे मिळून या ठिकाणी या विषयाचं चिंतन करूया. आपण सगळेजण समोर बसलेले प्रत्येकाला मी विचारतो, माझ्यासे आपल्या सगळ्यांना हवी असणारी समान गोष्ट जर काय असेल, समान म्हणजे सगळ्यांना सारखी, आज जन्मलेल्या मुलापासून ते आता थोड्या वेळानं जाणार आहे इथपर्यंतच्या माणसाला प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे, बरोबर आहे. असा एखादा कोणी आहे की ज्यानं सांगितलं मला दुःख पाहिजे? दुःखाची अपेक्षा करणारा, दुःख हवं म्हणून देवाकडे प्रार्थना करणारा, एखाद्याला आपल्या घरात दुःखच येत नाही म्हणून सत्यनारायण घातला, असा एखादा कोणी आहे? जर प्रत्येकाला सुखाची आशा आहे, सुखाची इच्छा आहे, तर मग ते सुख आपल्याला का मिळत नाही? तर आपल्याला त्या सुखाचा पत्ताच माहिती नाही. आपण सगळेजण ज्या बाजारामध्ये सुख शोधतो आहोत तो सगळा बाजारच दुःखाचा आहे. संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, हे सांगून आमच्या संतांनी आपल्याला ठणकावून सांगितलं. पण आम्ही सुख शोधतोय, कुठं शोधतो? दुःखाच्या बाजारात. आता दुःखाच्या बाजारामध्ये किती जरी फिरलो आम्ही तरी आम्हाला सुख मिळेल? नाही मिळणार. याचा अर्थ ज्ञानोबा तुकोबांनी जे सुख अभिप्रेत धरलं त्या सुखाची संकल्पना काही वेगळी आहे. आपण प्रत्येक जण सुखीच आहोत. आपल्या डोक्यामध्ये थोडं वेगळी संकल्पना तयार झाली सुखाची. आता आपण किती सुखी आहोत याचा थोडासा आपण अनुभव घेऊ. माझ्या समोर बसलेला मी सगळ्यांना विचारतो, तुमच्यापैकी दुःखी कोण आहे? हात वर करा बरं. एकही हात वर झाला नाही. पहा तुम्ही, झाला का? आता मी विचारतो तुम्हाला, तुम्ही कसे आहेत? ठको मावशी कसे आहेत तुम्ही? काय म्हटल्या त्या? बरी, चांगली म्हटल्या नाही. काय म्हटल्या? बरी आहे. याच्यापेक्षाही सुख वेगळी गोष्ट आहे, त्याच्या पुढचं आहे अशी आपली कल्पना आहे. आता सुख कशात आहे? तर आपण त्याला समजतो सुख हे वस्तुनिष्ठ आहे. सुख हे त्या वस्तूच्या उपभोगामध्ये आहे, आणि हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. तो कसा ते सांगू का? महिलांना सगळ्यात जास्त काय आवडतं तुम्हाला? महिलांना, स्त्रियांना सगळ्यात जास्त काय आवडतं? सोनं म्हणायची हिंमत नाही, कारण सोन्याचे भाव गगनाला भिडले, घ्यायचीच ताकद नाही. सोनं आवडलं तरी आवडतं म्हणू शकत नाही, पण साड्या आवडतात, बरोबर आहे. आता एखाद्या स्त्रीला किती साड्या दिल्यावर तिला समाधान होईल हे मला सांगा बरं. नाही नाही ना. आता तुम्ही प्रवचन कराय, अध्यात्माचा तुम्ही अभ्यास करता. या ठिकाणी माझ्या समोर एक 7-8-10 जणी नऊवारी साडीतल्या बसलेल्या. आजी, थोडा मागं जाऊ आपण, तुमच्या सासरवासाच्या काळात जाऊ आपण. तुम्हाला जेव्हा सासरवास होता तेव्हा तुमच्याकडं किती साड्या होत्या? एकच बोट वर केला आजीने. किती? गावाला जायला, शेतामध्ये जायला, एखाद्याच्या अंत्यसंस्काराला जायला, एकच साडी. जवळ असताना तुम्ही सुखी होता का दुःखी होता? आता नवरात्रीमध्ये 9 रंगाच्या साड्या बाया घालतात. किती रंगाच्या? बरं झालं तो नवरात्र 9 दिवसाचा आहे. तो जर 6 महिन्याचा असता तर तेवढे रंग तयार केले असते कंपनीने. एकाच साडीला कदाचित त्याही साडीमध्ये दुसऱ्या जुन्या साडीचा
पदर लावलेला असायचा, त्याला टाचे घेतलेले असायचे आणि एकच साडी 3-3, 4-4 रंगाची माझ्या आईने घातलेली मी माझ्या डोळ्यानं पाहिली. मग जेव्हा आमच्याकडे एक किंवा दोनच साड्या होत्या तेव्हा आम्ही सुखी होतो, आणि आता आमचं कपाट भरलेलं आहे तरी आम्ही दुःखी आहेत. याचं कारण काय? आम्हाला सुखी राहण्याची अपेक्षा नाही, आम्हाला जगाला सुखी आहोत असं दाखवायचं. सुखी राहायला पैसे लागत, सुखी राहायला साड्या लागत, सुखी राहायला बंगला लागत. आता याच्यापैकी किती जण आहेत की आपण आपलं बालपण, लहानपण मातीच्या घरात आणि छपरामध्ये घालवले? जवळजवळ सगळेच आहेत. आपण छपरात सुखी होतो का स्लॅबमध्ये? जायचं परत मग छपरात सगळे. आपलं घर कशाचं आहे याच्याशी आपलं सुख संबंधित नाही. आपल्या अंगावर कपडे किती उंची आहेत याच्यावरून आपण सुखी आहोत असं ठरलं जात नाही. आपल्याकडे किती संपत्ती आहे, आपल्याकडे किती धन आहे, आपल्या बँकेमध्ये किती बॅलन्स आहे हे पाहून माणूस सुखी होत नाही. आता तुमच्याकडे लाडकी बहीण योजना आल्यापासून कित्येक जणींनी खाते खोलले, नाही तर बँकेत खाते पण नव्हते. आता ते महिन्याला 1,500 यायला लागले म्हणून कुठंतरी वर्षाकाठी हिशोब व्हायला लागला आणि कसा तरी 18,000 रुपयांचा ताळमेळ बसायला लागला. जेव्हा बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं खातच नव्हतं तेव्हाही आम्ही सुखी होतो. जेव्हा चटणी सोबत भाकरी खात होतो तेव्हा आम्ही सुखी होतो. आज आमच्या ताटामध्ये 5-5, 6-6, 7-7 पदार्थ एका वेळेस येतात तरी आम्ही सुखाचे 2 घास खाऊ शकत नाही. याचा अर्थ सुख वस्तूशी निगडीत नाही. पण ज्ञानोबांनी जी संकल्पना मांडली की तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, तुम्हाला सर्व सुखरूप करेल मी. मग सुखी राहण्याची संकल्पना काय आहे? तर मूळ आपण उपजत सुखी आहोत. कसे आहोत? आपण जन्मतःच सुखी आहोत. जर आपण दुःखी असतो तर 2 मिनिटापूर्वी 10 मिनिटापूर्वी जन्माला आलेल्या बाळाच्या चेहऱ्यावर आम्हाला हसू दिसलं नसतं. बरोबर आहे? जर आम्ही जन्मताना दुःख, काळजी, टेन्शन घेऊन जन्माला आलो असतो तर आम्ही पाळण्यामध्ये हातपाय खोडून हसलो नसतो. बरोबर आहे की नाही? अनोळखी माणसाला पाहून, शेजाऱ्याच्या आजीकडे पाहून देखील ते लहान बालक हसतं, त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. याचा अर्थ ते सुखरूप आहे.